बहुजन रिपब्लिकन भूमि अधिग्रहण अधिनियम 2013 के तहत गोसेखुर्द परियोजना प्रभावित गांवों के बैकवाटर से हुए नुकसान का मुआवजा। आवास और कृषि अधिकारों के लिए 15 फरवरी 2024 को दशहरा मैदान शास्त्री चौक में दिन गुरुवार को सुबह 11:30 बजे सोशलिस्ट पार्टी और गोसेखुर्द परियोजना प्रभावित अधिकार कार्रवाई समिति के साथ सहयोग संविधान चौक से कलेक्टर कार्यालय भंडारा डॉक्टर सुरेश मानी के नेतृत्व में गोसेखुर्द परियोजना प्रभावित अधिकार मोर्चे का आयोजन किया गया। आयोजकों ने अधिक से अधिक संख्या में उपस्थित होकर मार्च को सफल बनाने की अपील की है। जो गांव वर्तमान में 245.5 मीटर के स्तर पर बांध के पानी से घिरे हैं, उनका पुनर्वास जल अधिग्रहण एवं पुनर्वास अधिनियम 2013 के अनुसार किया जाना चाहिए और अब तक हुए नुकसान का मुआवजा दिया जाए। नए कानून के अनुसार परिवार को परिभाषित किया जाए और हर परिवार को नौकरी और रोजगार दिया जाए। परियोजना पीड़ितों के प्रमाण पत्र तत्काल वितरित किए जाएं। परियोजना पीड़ितों को वैकल्पिक कृषि भूमि देने के लिए कहा जाएगा। परियोजना पीड़ितों को दी जाने वाली स्वीकृत राशि परियोजना पीड़ितों को वृद्धि एवं विस्तारित परिवार सहित तत्काल दी जाए। पुराने मामले जिनका निर्णय 1 जनवरी 2014 के बाद हुआ है, बात जनवरी 2014 के बाद की है। नए कानून के अनुसार उन्हें अधिसूचना की तिथि 1 जनवरी 2014 से मुआवजा एवं पुनर्वास का अधिकार दिया जाना चाहिए। नागपुर में स्थानांतरित पुनर्वास दल कार्यालय को भंडारा में पुनः स्थापित किया जाना चाहिए। इसी मांग को लेकर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी और गोरेखुर्द प्रोजेक्ट राइट्स एक्शन कमेटी ने गोसेखुर्द परियोजना प्रभावित अधिकार मार्च का आयोजन किया है। हालांकि समिति के संयोजक शिवशंकर माटे, धनंजय मूलकलवार, सुरेश मोटघरे, मनीषा भांडारकर, भाव कातोरे, कन्हैया श्यामकुवर, शिलवंत मेश्राम, कैरीराम घोलके, गुलाब घोसे, स्नेहा साखरारे, वंदना दंडारे, युवराज राखड़े ने परियोजना पीड़ितों से इस बैठक में शामिल होने की अपील की है। अपने जायज हक के लिए बड़ी संख्या में किया है। माझे नदी काठावरचे ढिवर बांधव या ठिकाणी मोर्चाला हजर झालेले आहेत आणि दरवर्षी माझ्या ढिवर बांधवांचे घरे हे नदीमध्ये समाविष्ट होत आहेत, तरी शासनाने तात्काळ यांची काळजी घेऊन माझ्या ढिवर बांधवांचे नदी काठावरच्या 60 घरांचे लवकरात लवकर स्थानांतरण करावं अशी माझी गावातर्फे सरपंच या नात्याने मागणी आहे आणि माझ्या ढिवर बांधवांना त्यांच्या रोजगाराचे साहित्य आणि त्यांना रोजगार मिळवून द्यावं अशी माझी मागणी आहे शासनाला। परत माझ्या नदीकाठावरचे जे शेतकरी आहेत त्यांच्या शेत्या याच्या बॅकवॉटरच्या पाण्यामुळे मध्ये समाविष्ट झालेले आहेत, त्यांना न्याय द्यावा, त्यांच्या शेत्या याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तामध्ये समाविष्ट करावं आणि या प्रकल्पाच्या पाण्यामुळे माझं गाव दलदल झालेलं आहे आणि माझ्या नदीकाठावरच्या लोकांना फार मोठा धोका आहे। तरी शासनाने आणि अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची काळजी घेतलेली नाही, कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही, पण याच्या पुढे लवकरात लवकर दखल घेऊन या माझ्या गावाचं आणि माझ्या काठावरील बांधवांचं ढिवर बांधवांचं लवकर स्थानांतरण करावं अशी माझी गावातर्फे सरपंच या नात्याने मागणी आहे। काय सांगाल दादा, आज हा मोर्चाचं आयोजन केलं आहे, काय कशाबद्दल हा मोर्चा आहे? 1988 पासून गेली 40 वर्ष झालं हे गोसेखुर्द धरण बांधण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। फक्त पाणी साठवून ठेवलेलं आहे। कुठलेही त्याच्या संदर्भात केलेले पुनर्वसन नसतील, त्याच्या संदर्भात केलेले पाण्याचा वाहिन्या असतील, म्हणजे नहर म्हणतो ज्याला आपण, ते अजून त्यांचे अपूर्ण आहेत। आणि सगळ्यात प्रमुख मुद्दा म्हणजे आमचा हा आहे की 245.5 मीटरवर या गोसेखुर्दवाल्यांनी पाणी साठवलं होतं। मध्ये जानेवारी 2022 मध्ये पूर्ण पातळी पाणी यांनी साठवलेलं होतं। त्याच्यामध्ये 30 गावं, जवळपास 30 गावांच्या आजूबाजू पाणी पूर्ण आलेलं होतं आणि हे त्यावेळेस ज्यावेळेस सर्वे केलं त्यावेळेस हे लोक पूर्ण चुकलेले होते। लोकांची घरं पाण्यामध्ये गेली, लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, तरी आज 2022 पासून 2024 पर्यंत या लोकांनी गावाचं पुनर्वसन केलेलं नाही। त्याच्यामध्ये काही अर्धे 8-10 घरं जायचे अगोदर, त्याच्यामध्ये अंशतः बाधित पूर्णतः बाधित नाटकं करून पूर्ण लोकांना देशोधडीला लावलेलं आहे। 290चा पॅकेज यांनी दिलेला नाही आहे। त्याचप्रमाणे आणखी यांचं सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक आहे की नवीन कायदा 1 जानेवारी 2014 पासून लागू झालेला आहे।
सुप्रीम कोर्टचे निर्णय आहेत, सरकारचं नोटिफिकेशन आहे की 1 जानेवारी 2014च्या पूर्वी जर कुठल्या जुन्या कायद्याने एखादं भूसंपादन सुरू होत असेल आणि त्याचा निवाडा हा 1 जानेवारी 2014 किंवा त्याच्यानंतर जर झालेला असेल तर त्यांना डेट ऑफ नोटिफिकेशन घेऊन त्यांचा मोबदला हा 1 जानेवारी 2000च्या नंतरचा म्हणून काढायला पाहिजे. परंतु सरकारने अजूनही तसं केलेलं नाही. हे सगळं भंडारा जिल्ह्यांच्या जेवढेही प्रकल्पग्रस्त आहेत यांना मुरवण्याचा, नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न हे सरकार करत आहेत. याच्यामध्ये सगळ्यात मोठं जर कोणी विलन असतील, प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो ते 4 अधिकारी. 4 अधिकाऱ्यापैकी एक अधिकारी भूसंपादन, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, दुसरं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पुनर्वसन पथक, तिसरं पुनर्वसन जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि चौथा सगळ्यात यांचे प्रमुख म्हणजे जिल्हाधिकारी. या लोकांनी हेच सगळं केलं आणि आत्ताच्या घडीला हे लोक असेच करत आहेत. त्यामुळे सगळं पुनर्वसन तुम्ही बघतच आहात काय कंडिशन आहे. गावामध्ये जाऊन बघा, या लोकांच्या म्हणजे मरणापेक्षा भयानक अवस्था झालेल्या आहेत. कुठं तरी काहीतरी काढायचं, काहीतरी हे गाव उंचीवर आहे, ते काहीतरी शेती पूर्ण जात नाही, असे काहीतरी कारणं काढायचे आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचं हे काम या सरकारचं चाललेलं आहे. तरी आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय त्यांना की हा मुद्दा आता लहान आहे, भयानक होऊ देऊ नका. आमचे 2 शेतकरी माननीय धर्मा पाटील साहेब आणि आता मध्ये 1-2 लोकांनी आत्महत्या केल्या, पण आमच्यावर ती पाळी येऊ देऊ नका. जर आता ही पाळी आली तर आम्ही आत्महत्याच करणार नाही, ते एक नवीन नक्षलवादी सुरू होईल आणि जो नक्षलवाद तिथून सुरू झाला त्याची पुनरावृत्ती इथं होईल. म्हणून सरकारला निर्वाणीचा इशारा आहे आणि रिक्वेस्ट पण आहे की कृपया करून आम्हाला नक्षलबारीप्रमाणे करू देऊ नका. सामान्य लोक आहेत, साधी लोक आहेत, या लोकांचं प्रामाणिकपणे अधिकाऱ्यांना आदेश द्या आणि या लोकांचं पुनर्वसन करा. माझे नाव शिवशंकर महादेवराव माटे, मी अंशतः बाधित प्रकल्पग्रस्तांचा प्रेसिडेंट आहे. माझ्या गावामध्ये प्रकल्पग्रस्तांचे जो तुमचा GR 2013चा वाटप करण्यात आला, त्यामध्ये पूर्णतः बाधित आणि अंशतः बाधित 2 भाग पाडले. तर अंशतः बाधितवाल्यांना 2.90 लाख रुपयाची मजुरी देण्यात आलेली नाही. आमच्याच गावामध्ये हा प्रकल्प असून आम्हाला 35 वर्षापासून एक बुंद पाणी मिळालेलं नाही आणि त्यामुळे आमची परिस्थिती हलाखीची झालेली आहे. तरी अंशतः बाधित हा शब्द काढून आम्हाला मजुरीची म्हणजे 2,90,00,000ची जी ही रक्कम आहे ती आम्हाला ताबडतोब देण्यात यावी आणि आमचा प्रश्न सोडवण्यात यावा. नाही तर आम्ही आत्महत्यासुद्धा करण्यास तयार आहोत. यानंतर याला महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील. एवढं बोलून